आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जर अर्जुनाला तुम्ही सगळे युद्धात गुंतवून ठेवून रणभूमीच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेलात तर मी चक्रव्यूहाची रचना करू शकेन। एक असा अभेद्य आणि अमोघ व्यूह असेल ज्यात प्रवेश करण्याचा अर्थ आहे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करणं। आपण या चक्रव्यूहात चारही पांडवांना घेरून त्यांचा वध करूया। आक्रमण! हे अर्जुना, मी त्रिगर्त अधिपती सुशर्मा तुला युद्धासाठी आव्हान देतोय। मी आणि माझं सैन्य रणभूमीच्या दक्षिण दिशेला तुझी प्रतीक्षा करतोय। तिथे आपल्या युद्धात कुणीही व्यत्यय आणणार नाही। चल सारथी। आणि एक क्षत्रिय असून युद्धाच्या निमंत्रणाचा स्वीकार न करणं हा तर अधर्म होईल। त्यामुळे तू माझ्या रथाला दक्षिण टोकाकडे घेऊन चल। सेना नायकांना गरुड व्यूहाला चक्रव्यूहात बदलण्याचा संकेत द्या। कौरव सेना चक्रव्यूह बनवत आहे। हा चक्रव्यूह नाही, हा तर एका विचारपूर्वक आखलेल्या कुटील योजनेचा अंश आहे। मी माझ्या गदेने कौरवांचा हा चक्रव्यूह भेदून टाकतो। हे युद्ध योद्ध्यांमध्ये नाही तर दोन सैन्यांमध्ये होत असतं। भेदण्याची विशेष युद्धनीती आहे आणि जी केवळ अर्जुनालाच ठाऊक आहे। मलाही माहिती आहे चक्रव्यूह कसा भेदायचा। भ्राताश्री, अभिमन्यू बरोबरच बोलतोय। मरायचंच असेल तर मारून मरूया। अभिमन्यू, तू आक्रमणाची तयारी कर। जशी आज्ञा काकाश्री।
अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली पांडव चक्रव्यूहाच्या दिशेने येतील. अभिमन्यू आक्रमण आक्रमण. जसा मी चक्रव्यूहात प्रवेश करेन तुम्ही माझ्या बरोबरच प्रवेश करा. चिंता करू नकोस पुत्र, आम्ही तुझ्या मागोमागच चक्रव्यूहामध्ये प्रवेश करू. चल सारथी. चल सारथी. सैनिकांनो, चक्रव्यूहाचा प्रवेश बंद करा. आता कोणीही शत्रू योद्धा आत घुसता कामा नये. बंद करा. भ्राता भीम, चक्रव्यूहात घुसण्याचा प्रयत्न कर. अभिमन्यू एकटाच आत गेलाय. त्याचे प्राण संकटात आहेत. नाही, जयद्रथ. जयद्रथ. संजय, माझे जावई जयद्रथांचा पराक्रम मला सांगत आहे की पांडवांचा विनाश आता जवळ आला आहे. पाहिलंच दुर्योधन, वीर अभिमन्यूचा पराक्रम अगदी त्याच्या पित्याप्रमाणे शूरवीर आहे तो. याचं कारण अभिमन्यू आपल्या पित्याप्रमाणे महाविनाशक शस्त्रांनी अगदी संपन्न आहे. नाही, अभिमन्यूच्या पराक्रमाचं हेच एक कारण नाही आहे. तर मग अभिमन्यूच्या पराक्रमाचं काय कारण आहे? तळ हातावर शीर घेऊन लढणं. तो असा लढत आहे जणू काही मृत्यूशी लपंडाव खेळत आहे. आचार्य, ही वेळ अभिमन्यूचं गुणगान गाण्याची नाहीये. तो कालचा पोरगा आपल्या सैन्याचा संहार करतोय, आपलं व्यूह उद्ध्वस्त करतोय आणि तुम्ही त्याची प्रशंसा करताय. अरे, प्रशंसा करण्यायोग्यच तर तो पराक्रम करत आहे. सगळे जण त्याला सामोरं जायला घाबरत आहेत. नाही, जयद्रथ. अहंकारी भीम अभिमन्यूसह चक्रव्यूहात प्रवेश करण्याच्या
आणि अभिमन्यूचं रक्षण करण्याच्या मोठ्या मोठ्या बाता मारत होता. आता तो अभिमन्यूचं रक्षण कसं करेल? बिचारा अभिमन्यू फसला ना चक्रव्यूहामध्ये. भाचश्री, तू बघतोयस ना, हा अभिमन्यू किती निर्दयपणे आपल्या चक्रव्यूह तोडून आपल्या अगणित सैनिकांचा संहार करतोय तोय. काही हरकत नाही मामाश्री. असं दिसतंय की मला जाऊन त्या सापाच्या पिल्लाची मान ठेचावी लागेल. हो, चल सारथी. नाही पिताश्री, तुम्ही नाही जाणार. तुम्ही कौरव योद्ध्यांचे शिरोमणी आहात आणि अभिमन्यू माझ्या वयाचा बालक. त्यामुळे तुम्ही एका बालकाबरोबर युद्ध करणं उचित नाही. अभिमन्यू माझ्या तोडीचा योद्धा आहे. त्याच्याशी मी युद्ध करेन, मी. आणि त्याचं मस्तक तुमच्या चरणांशी आणून टाकेन मी. तुम्ही मला आशीर्वाद आणि आज्ञा द्यावी. वा वा पुत्र वा. मला तुझ्या या साहसाचा अभिमान आहे. जा, विजयी भव. जशी आज्ञा पिताश्री. चल सारथी. हो महाराज, अभिमन्यूला रोखण्यासाठी तुमचा नातू युवराज दुर्योधनांचा पुत्र लक्ष्मण अभिमन्यूशी युद्ध करायला निघालेला आहे. लक्ष्मण, राम त्याचं रक्षण करोत. थांब आता अभिमन्यू. या बिचाऱ्या दुबळ्या सैनिकांवर काय बाण चालवतो आहेस? हिम्मत असेल तर एखाद्या बलवान योद्धाबरोबर युद्ध कर. मी दुर्योधन पुत्र लक्ष्मण तुला युद्ध करता आव्हान देतोय. ये उतर मैदानात. लक्ष्मणा, तू माझ्याशी काय युद्ध करणार रे? तुझे पिता युवराज दुर्योधन अनेकदा माझ्याकडून पराभूत होऊन युद्धभूमीवरून पळालेत. त्यामुळे माझ्याशी युद्ध करण्याची चूक करू नकोस. भलं यातच आहे तुझं की स्वतःच्या जीवाला जप आणि इथून निघून जा. माझ्या प्रत्येक बाणावर, प्रत्येक शस्त्रावर तुझं नाव लिहून आलोय. त्यामुळे माझ्या प्राणांची चिंता सोड आणि स्वतःच्या प्राणांची चिंता कर. लक्ष्मणा, आता तुला गुरु द्रोण देखील वाचवू शकणार नाहीत. ईश्वराचं स्मरण कर. मी तुला यमसदनी धाडतोय. काय? लक्ष्मणाचा वध झाला आहे. माझ्या नातवाचा वध झाला आहे. अभिमन्यू माझ्या तोडीचा योद्धा आहे. त्याच्याबरोबर मी युद्ध करीन, मी.
नाही 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 लक्ष्मणा, माझ्या पोरा मला क्षमा कर, क्षमा कर. मी तुला त्या विषारी सापाच्या पिल्लाकडे जाण्याची आज्ञा तरी का दिली? मातेश्री, माझ्या सन्मानासाठी तू तुझे प्राण ओवाळून टाकलेस. माझ्या बाळा तू वीर गतीला प्राप्त झालास. तुझा हा पिता तुला वीरगती प्राप्त झाल्यामुळे तुझं अभिनंदन करतोय, तुझं अभिनंदन करतोय, अभिनंदन करतोय. माझ्या शूरवीर पुत्रा, मी तुला वचन देतोय की तुझ्या या हत्येचा बदला अवश्य घेतला जाईल. तुझ्या खुन्याचं शीर त्याच्या धडापासून वेगळं केलं जाईल. तुझा हा प्रतिशोध आजच घेतला जाईल, आजच घेतला जाईल, या क्षणी घेतला जाईल. महाराज, युवराज दुर्योधनांनी त्याचा पुत्र लक्ष्मणाच्या वधाने क्रोधित होऊन कौरवांच्या सर्वश्रेष्ठ महारथींना आदेश दिलेला आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्य, शकुनी मामा, अंगराज, तुम्ही सर्व मिळून अभिमन्यूला कोंडीत पकडा. ते सापाचं पिल्लू निसटून जाता कामा नये. आता या क्षणी त्याला चारही बाजूंनी कोंडीत पकडून त्याची हत्या करून टाका. तुकडे तुकडे करा त्याचे. अभिमन्यू, मला अभिमन्यूचं शीर हवंय, मला अभिमन्यूचं शीर हवंय. आज आत्ता या क्षणी हवंय. चिरडून टाका, ठेचून टाका त्या सापाच्या पिल्लाला, ठेचून टाका. मी माझ्या लाडक्या पुत्राच्या लक्ष्मणाच्या हत्येचा प्रतिशोध घेऊ इच्छितोय. लक्ष्मणाच्या हत्येचा प्रतिशोध. चला माझ्या बरोबर, चल सारथी. चल सारथी. सारथी, रथ पुढे घेऊन चल. चल सारथी. चल सारथी. जयद्रथ, भ्राता भीम, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चक्रव्यूहात प्रवेश करावाच लागेल.
जर आपण अभिमन्यूचं सहाय्य आणि रक्षण नाही करू शकलो तर अनर्थ होऊन जाईल, अनर्थ होऊन जाईल भीम. नाही, मी हा अनर्थ होऊ देणार नाही. जयद्रथ, युद्ध! रथ थांबव सारथी. कोवळ्या वयाचा एकटा अभिमन्यू आणि समोर कौरव सेनेचे रथी महारथी, पण तो जराही डगमगला नाही. त्याच्या भात्यातून एक एक अमोघ अस्त्र काढून तो ते कौरव योद्ध्यांवर सोडत होता. स्वतः दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी महारथींना तो एकटाच पुरून उरला होता. युवराजांच्या आदेशानुसार महारथी कर्ण, शकुनी, दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि स्वतः दुर्योधन सर्व मिळून एक साथ अभिमन्यूवर तुटून पडलेले आहेत. आता तर अभिमन्यू नक्कीच विचलित झाला असणार. नाही महाराज, अभिमन्यू जराही विचलित झालेला नाहीये. उलट त्याच्या आक्रमणाची धार अधिकाधिक वाढतच आहे. त्याचा पराक्रम बघण्याजोगा आहे. महाराज, तुमचा धाकटा मुलगा दुःशासनाने अभिमन्यूचा रथ मोडून टाकलेला आहे. परंतु तो वीर बालक पळून जाण्याच्या ऐवजी त्यांच्या मोडलेल्या रथाचं चाक उचलून कौरव महारथींशी 2 हात करायला निघालेला आहे.
महाराज, युवराजांच्या आदेशानुसार कौरव वीर अभिमन्यूवर तुटून पडलेले आहेत. अर्जुन पुत्र अभिमन्यू. अभिमन्यू. माझ्या पुत्राची लक्ष्मणाची हत्या केलीस तू. हे घे. हे घे. तू वाचणार नाहीस. पिताश्री. पिताश्री. केशव, आज अचानकच माझ्या अंतःकरणात भयंकर संवाराची प्रवृत्ती जागृत होते. इच्छा होते आहे की सर्वनाश करून टाकावा, परंतु पुढच्या क्षणी हृदयाचे ठोके वाढू लागतात. मनाला सारखं सारखं रडावंसं वाटतंय. हे सगळे अशुभ संकेत आहेत केशव. बघितलंस केशव, माझा गांडीव देखील वारंवार माझ्या हातून निसटत आहे. आपले भ्राताश्री धर्मराज संकटात तर सापडले नाहीत ना? हे माधव, ते तर मला पित्या समान आहेत. त्यांच्याशिवाय तर मी अनाथ होऊन जाईन. हे पार्था, धीराने काम घे. स्वतःला सावर. जे होणार आहे ते होणारच ना.
परंतु मनुष्याने सदैव चांगला विचार केला पाहिजे. हा अचानक वातावरणातला बदल पाहिलात का तुम्ही? हो. अचानक या विजा कडाडू कशा लागल्या? ऋतू जेव्हा अचानक बदलतो तेव्हा म्हणतात की ती येणाऱ्या वादळाची नांदी असते. प्रकृती आपल्याला नक्कीच काहीतरी संकेत देऊ पाहते. भ्राताश्री, माझ्या मनात देखील अशुभ शंका डोकं वर काढू लागले आहेत. पुत्र अभिमन्यू ठीक तर असेल ना? माहित नाही त्याच्यावर काय संकट ओढवलं असेल. भ्राता भीम काहीही कर, परंतु लगेचच जयद्रथाचा विरोध मोडून फोडून काढ आणि चक्रव्यूहात घुसण्याचा प्रयत्न कर. नाहीतर आपण अर्जुनाला काय उत्तर देणार? हो, जयद्रथ! अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू! अर्जुना! नाही, अभिमन्यू! भ्राता भीम! हा शंखध्वनी कौरवांची विजय गाथा ऐकवतो आहे. अनर्थ झाला भीम, अनर्थ झाला. अभिमन्यू! 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 भ्राता भीम, आता आपण धनंजय अर्जुनाला कसं सामोरं जायचं? भ्राताश्री, भीम दादा, तुमच्या तेजस्वी चेहऱ्यांवर नैराश्याचे काळे ढग का जमा झालेत? तुम्ही सगळेजण गप्प का आहात? काय झालंय मला सांगणार नाही? नकुल, सहदेव, खरं खरं सांग नकुल, काय झालंय? काय मृत्यूला भयभीत करणारी शांतता आज आपल्या शिबिरात का बरं आणते आहे? बोल नकुल, ही माझी आज्ञा आहे. नकुल बोल, सांग, आज युद्धभूमीवर काय झालं? भ्राताश्री, आज गुरु द्रोणांनी काय केलं? गुरु द्रोणांनी काय केलं? चक्रव्यूहाची रचना केली होती.
चक्रव्यूहाची रचना? आचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली होती? मी सुशर्मा बरोबर युद्ध करायला गेल्यानंतर चक्रव्यूहाची रचना करण्यात आली होती. आपले अनेक योद्धे मारले गेले असणार, कारण मी आणि श्रीकृष्णांव्यतिरिक्त पांडवांमध्ये कुणालाही चक्रव्यूह कसा भेदायचा ते माहीत नाहीये. तुम्हा दोघांच्या व्यतिरिक्त अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान होतं. अभिमन्यू? हो भ्राता अर्जुन, तुझ्या अनुपस्थितीत मी विवश होऊन अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची आज्ञा दिली होती. अर्थात हे माहीत असून सुद्धा की अभिमन्यूला चक्रव्यूहात केवळ प्रवेश करणंच ठाऊक आहे. हीच तर माझ्याकडून चूक घडली, हीच तर माझ्या हातून चूक घडली आहे. मी त्याचा हट्ट कशासाठी ऐकला? माझ्यामुळेच आपण अभिमन्यूला कायमस्वरूपी गमावून बसलोय अर्जुन. अभिमन्यू, भ्राताश्री, अर्जुन, भ्राताश्री, भ्राताश्री, हे काय केलं तुम्ही भ्राताश्री? मी विवश होतो अर्जुन. जर मी असं नसतं केलं तर आज चक्रव्यूहामध्ये सर्व पांडव सैन्य नष्ट झालं असतं. परंतु आता मी अभिमन्यूची माता सुभद्रेला काय सांगू? द्रौपदीला काय उत्तर देऊ? अभिमन्यूची पत्नी उत्तरासमोर कसा जाऊ? ती तर गर्भवती देखील आहे. तिची ओटी भरण्यापूर्वी तिच्या कपाळावरचं कुंकू कसं पुसून टाकू? शांत हो पार्था, शांत हो. आणि अभिमन्यूला तर वीरमरण प्राप्त झालंय पार्था, वीरमरण आलंय. एका योद्ध्याच्या वीर मृत्यूवर हे असं अश्रू ढाळणं बरोबर नाहीये. माझ्या पुत्राच्या मृत्यूसाठी 4 अश्रूंची श्रद्धांजली तरी अर्पित करू देत केशव. उठ पार्था. चक्रव्यूह भेदणं माझं उत्तरदायित्व होतं, परंतु माझ्या अनुपस्थितीत माझ्या पुत्राने स्वतः माझं उत्तरदायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जर तो जिवंत असता तर मी त्याला या पराक्रमासाठी आशीर्वाद दिले असते, माझं सर्व आयुष्य देखील दिलं असतं. परंतु त्याच्या मृत्यूनंतर माझ्या या अश्रूंव्यतिरिक्त मी त्याला काय अर्पण करू शकतो? हो अर्जुन, अभिमन्यू तुझ्याप्रमाणे महावीर आणि महापराक्रमी होता. त्याने एकट्यानेच कौरव सेनेत प्रलय माजवला होता. द्रोणाचार्यांचा चक्रव्यूह त्याने एकट्यानेच भेदून टाकला होता. एकट्याने चक्रव्यूह भेदला? हो भ्राताश्री, मला जाणून घ्यायचंय की अभिमन्यूचा वध कसा झाला? जर आम्ही अभिमन्यू बरोबर असतो तर आमच्या प्राणांची बाजी लावली असती, परंतु अभिमन्यूचा वध कधीही होऊ दिला नसता. पार्थ, 6 महारथींनी अभिमन्यूशी एकत्र युद्ध केलं आणि दुशासनाने घायाळ अभिमन्यूवर गदेचे भयंकर प्रहार करून अभिमन्यूचा. परंतु तुम्ही सर्वजण अभिमन्यूचं रक्षण का नाही करू शकलात? आम्ही अभिमन्यू बरोबरच चक्रव्यूहात घुसणार होतो,
परंतु अशी कोणती आपत्ती आली होती जिने तुम्हाला रोखून धरलं होतं? त्या आपत्तीचं नाव आहे जयद्रथ. जयद्रथ? होय अर्जुन, आम्ही आमची सर्व शक्ती पणाला लावली होती, परंतु त्याने आम्हाला वारंवार पराभूत केलं आणि चक्रव्यूहात जाण्यापासून रोखून धरलं. याच कारणाने अभिमन्यू चक्रव्यूहात एकटाच सापडला. याचा अर्थ आहे अभिमन्यूच्या वधाचं प्रमुख कारण जयद्रथ आहे. जयद्रथ जयद्रथ! मी कुंतीपुत्र अर्जुन प्रतिज्ञा करतो की जर सिंधू नरेश जयद्रथ उद्या सूर्यास्तापर्यंत मला शरण नाही आला, जर तो रण सोडून नाही पळाला, तर मी वासुदेव श्रीकृष्णांचा सखा द्रोण शिष्य कुंतीपुत्र अर्जुन उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथचा वध करेन. अन्यथा अग्नीमध्ये प्रवेश करून स्वतःला भस्म करून टाकेन. पार्था, तू जराही विचार न करता भावनेच्या भरात येऊन प्रतिज्ञा केलीयस, परंतु या प्रतिज्ञेचे काय परिणाम होतील याचा विचार केलायस तू? हे केशव, तुम्ही असं नका समजू की अभिमन्यूच्या खुन्याला मारण्याची प्रतिज्ञा केवळ अर्जुनानेच केलेली आहे. ही प्रतिज्ञा आम्हा सर्व पांडवांची आहे. आम्ही जयद्रथाला उद्याच यमसदनी धाडू. आणि भलेही अर्जुनाने प्रतिज्ञा केली जरी नसती तरी आम्ही जयद्रथाला अजून जिवंत राहण्याची संधी दिली नसती. आणि आता जर अर्जुनाने प्रतिज्ञा केली आहे तर ती पूर्ण देखील अवश्य होईल. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होवो अथवा भंग होवो, दोन्ही परिस्थितीत परिणाम एकच आहे, आणि तो आहे अर्जुनाचा मृत्यू. तुम्ही काय बोलता श्रीकृष्ण दादा? मी सत्यकथन करतोय नकुल. जयद्रथाच्या पित्याने वरदान प्राप्त केलंय की जो कुणी जयद्रथाचं शिर युद्धभूमीवर पाडेल त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. याचा अर्थ हा आहे की जो कोणी योद्धा जयद्रथाचा वध करेल आपोआप त्याचा देखील वध होऊन जाईल. हो युधिष्ठिर दादा, म्हणूनच प्रतिज्ञेची पूर्तता झाली तरी अर्जुनाचे प्राण संकटात सापडणार आहेत. आणि जर याने प्रतिज्ञा पूर्ण केली नाही तरी देखील याला अग्निकाष्ठ भक्षण करून स्वतःच्या मृत्यूचा स्वीकार करावा लागेल. नाही, अतिशय दुष्कर काम आहे अर्जुन, अतिशय दुष्कर काम आहे. केशव, तुझ्यासाठी कोणतंही काम दुष्कर नाहीये, आणि जर काम आमच्यासाठी दुष्कर असेल तर आम्ही तुझ्या सहाय्याने त्याच दुष्कर कामाला सहज बनवून टाकू. हा माझा विश्वास आहे. आता तूच आम्हाला मार्गदर्शन कर केशव. हो मधुसूदन. ठीक आहे अर्जुना, उद्या जेव्हा तू युद्धभूमीवर जयद्रथाचा वध करायला बाहेर पडशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. जयद्रथाचा पिता महाराज वृद्धक्षत्र स्यमंतक पंचक्षेत्रामध्ये तप करण्यास बसला आहे. तू तुझ्या महान अस्त्रांचा प्रयोग करून जयद्रथाचं मस्तक आकाश मार्गानेच वृद्ध क्षत्राच्या मांडीवर नेऊन पाडशील. जर तू जयद्रथाचं मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर पाडू शकलास तर स्वतः वृद्ध क्षत्राच्या मस्तकाचे 100 तुकडे होतील आणि तू वाचशील. ठीक आहे केशव, मी जयद्रथाचा शिर असं उडवेन की ते सरळ उडून त्याच्या पित्याच्याच मांडीवर जाऊन पडेल. परंतु हे विसरू नकोस की उद्या युद्धभूमीवर जयद्रथाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक संभव प्रयत्न कौरव सैन्याकडून आणि गुरु द्रोणाचार्यांकडून केला जाईल. त्यामुळे
आपला प्रत्येक योद्धा अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचवण्यास त्याचं सहाय्य करेल. जयद्रथापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुनाचा मार्ग अनेक अडचणींनी भरलेला असेल. कृपाचार्य, द्रोणाचार्य, शल्य, शकुनी, दुर्योधन, दुःशासन आणि भागदत्तासारखे कौरव महावीर अर्जुनासाठी प्रत्येक टप्प्यावर भिंत बनून उभे राहतील. अर्जुनाच्या मार्गातील प्रत्येक भिंतीला मी माझ्या गदेच्या प्रहाराने ढासळून टाकेन. उद्या आपण कौरवांचे सेनापती आचार्य द्रोणांना युद्धामध्ये गुंतवून ठेवा. आणि युधिष्ठिर दादा, तुम्ही नकुल, सहदेव, विराट नरेश, पांचाल नरेश, तुम्ही सर्वजण कौरव महावीरांना युद्धात गुंतवून ठेवा. अशा प्रकारे अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. असंच होईल द्वारकाधीश, असंच होईल.